ज्या वेळेला आंबेडकरवादी लोक जाहीररित्या असं म्हणतात की आम्ही संविधानाचा अपमान सहन करणार नाही, म्हणजे काय करणार? संविधानाचा अपमान झाला तर आम्ही कायदा हातात घेऊ. आता ह्याच्यातलं कॉन्ट्राडिक्शन आपल्या लक्षात नाही का येते. उत्तर देताना पण मग असंच होतं की मग तुम्ही ह्याच्यावर बोलता तर तुम्ही त्याच्यावर का नाही तुम्ही बोलत? त्याच्यावरती का असंही नाही होऊ बोलत? आता संविधानाचा अपमान मुळामध्ये मग हिंदू धर्माचा अपमान, मुस्लिम धर्माचा अपमान, संविधानाचा अपमान आणि धर्मग्रंथाचा अपमान हे एका पातीवरती आणून ठेवतो आपण अनेक वेळेला. आणि संविधानातल्या मूल्यांचं अवमूल्यन होऊ शकतं, नाही असं नाही, परंतु त्याला सामोरं जाण्याची पद्धत देखील संविधानाच्या निर्मितीतनं आणि संविधानाच्या मूल्यातनंच आलेली आहेत ना. ज्या वेळेला संविधान नव्हतं त्यावेळेला काही कमी अपमान आंबेडकरांना सहन करायला लागले असतील का? मग त्यांनी त्याचं उत्तर कशामध्ये शोधलं? संविधानाचा अपमान झाला तर तुम्हाला दाखवून देतो अशा भाषेमध्ये नाही शोधलं ना, कायदा तोडण्यामध्ये नाही शोधलं. त्यांनी अशी चौकट तयार करण्यामध्ये शोधलं की जी सगळ्यांसाठी कायद्याची चौकट म्हणून वापरता येऊ शकेल.